एक 2-3 दिवसापूर्वी सावंतसाहेब आणि काही मंडळी अकोल्यामध्ये प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अगस्ती सहकारी संचालकांच्यावर काही आरोप केले की 2-3 वर्षापूर्वी काही संचालक विरोध दौऱ्यावर गेले होते आणि तो सर्व खर्च कारखान्याने केला असं आरोप सावंतसाहेबांनी केलेला आहे. मला सावंतसाहेबांना नम्र विनंती करायची की सावंतसाहेब, आपण केलेला आरोप हा पुराव्याशी सिद्ध करा. आम्ही एकही रुपया अगस्ती सहकारी साखर कारखान्यातून घेतलेला नाही, त्याच्यावर आम्ही खर्च केलेला नाही. युरोपला गेल्यामध्ये प्रकाश मालुसकर त्यांची चांगली सदन परिस्थिती आहेत, अशोकराव देशमुख आहेत, महेशराव नवले आहेत, रामनाथ बापू वागचौरे आहेत, गुलाबराव शेवाळे आणि आम्ही 6 जण युरोप दौऱ्यावर गेलो होतो. आमच्या सगळ्या आर्थिक परिस्थिती आमच्यासाठी आम्ही 1-1.5 लाख रुपये खर्च करून आम्ही जाऊ शकतो. त्यामुळं सावंतसाहेबांनी जी काही आमची बदनामी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये स्वतःचं शहाणपण सिद्ध करण्यासाठी हे संचालक कसे नालायक आहेत हे सांगण्याचा जो काही लाजिरवाणा प्रयत्न सावंतसाहेब करतायत, मग त्यांना मला आव्हान करायचं आहे का आपण केलेला आरोप हा सिद्ध करून द्या, नाहीतर अकोल्याच्या ह्या गांधी चौकामध्ये येऊन माफी मागा, असं जाहीर आव्हान मी या सावंतसाहेबांना माझ्या या ठिकाणी करतो आहे. त्यांनी दुसरं सांगितलं की संचालक मंडळामध्ये चंगळवाद चालू आहेत. कसला चंगळवाद? मी 5 वर्ष झाले या कारखान्यावर संचालक म्हणून काम करतो. आम्ही त्या दिवशी संचालक झालो, त्या दिवशी आम्ही सांगितलं एकही संचालकांनी गाडी वापरायची नाही. आमच्या संचालक मंडळामध्ये एवढे सर्व चांगले संचालक आहेत, कुठल्याही प्रकारचे एकही संचालक व्यसन नाही, कुणीही कधी गाडी घेऊन कुठं गेलेलं नाही. आम्हीसुद्धा मिटिंगला येताना आमच्या मोटरसायकलवर कारखान्यावर आमच्या स्वतःच्या मोटरसायकलवर मिटिंगला येतो. त्यामुळं सावंतसाहेबांनी जे काय हे बदनामीचं पाऊल जे उचललेले ते तातडीनं बंद करावं. कारण कारखान्याची जी काही बदनामी सध्या काही मंडळींनी हा कारखाना बंद पाडण्याची सुपारी तुम्हाला सांगतो घेतलेली. दररोज प्रेस नोट घ्यायच्या, कारखाने वेगवेगळे आरोप करायचे. आणि तुम्ही कारखान्याचे सभासद मालक आहात ना, या इथं बसा, प्रशासन तुम्हाला उत्तर देईल. परंतु जिल्ह्यामध्ये अगस्ती कारखाना चांगला चालला आहे, चांगली त्याची रिकव्हरी मिळते. 3 नंबरला अगस्तीचं आज जिल्ह्यामध्ये नाव येते आणि तुम्ही त्याची बदनामी करून तुमच्या पोळ्या भाजायला तुम्ही निघालेत. ही गोष्ट साऱ्या सभासदांना तुम्हाला माहिती आहे. सावंतसाहेबांचा इतिहास मी काय सांगावा? अरे ज्या सावंतसाहेबांनी आरोळी मारली तर 10,000 लोक गोळा व्हायचे, त्या सावंतसाहेबांमागं आज लोक येत नाही. काय येत नाही याचं आत्मचिंतन सावंतसाहेबांनी केलं पाहिजे. कारण सावंतसाहेब ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस शरद जोशींच्या शेतकरी संघटनेमध्ये होते, त्यांचे विचार त्यांना पडले नाही. नंतर राजू शेट्टीकडे गेले, राजू शेट्टीसारख्या माणसांनी त्यांना राज्याचं अध्यक्ष केलं, तिथंसुद्धा त्यांना करमलं नाही. त्यानंतर काही दिवसांनी पिचड साहेब म्हणे पवारसाहेब हा शेतकऱ्यांचा नेता आहे, पिचड साहेबांबरोबर ते राष्ट्रवादीत गेले. पिचड साहेबांनी त्यांना कारखान्याचं संचालक केलं. ते पिचड साहेबांना शरद पवाराला शिव्या द्यायला लागले आणि कारखान्याच्या मिटिंगमध्ये भांडून घरी निघून गेले. संगमेर कारखान्यामध्ये संचालक झाले. 1-1.5 वर्ष म्हणले मी संगमेर कारखान्याच्या गाडीमध्ये बसणार नाही. नंतर 2-2.5 वर्ष नंतर ती कारखान्याची गाडीच सावंतसाहेब चालू झाली. ते म्हणले मला ड्रायव्हर नको, मीच ड्रायव्हर आणि मीच संचालक. अशा पद्धतीनं तुम्ही वागतायत, हे वागणं सगळ्या लोकांना तालुक्यामध्ये दिसतं. आम्ही तुम्हाला आदर करतो आणि तुम्ही आमची बदनामी करायला निघाले. आम्ही काही आमच्या घरी काही जळीत झाले का? अरे मी 1990 साली मी अकोल्यामध्ये व्यवसाय टाकला आहे. काबाड कष्ट करून आम्ही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. त्यामुळं बदनामी करण्याचा तुम्ही उद्योग थांबा. दुसरी बदनामी असे काही झालं का गायकर टोळी. कसली गायकर टोळी? अरे टोळी म्हणण्याला तुम्हाला काही वाटलं पाहिजे. तुम्हाला तुमच्याबरोबर जे खाली माणसं बसत होते ते राष्ट्रवादीत गेले, परबत नायकोडे, आनंदराव, आप्पा बिप्पा, तुमच्याबरोबर कोणीच राहिलं नाही आणि त्याचा पोटशोळ तुम्हाला उठला ना. काही झालं का गायकर साहेबाची बदनामी करायची? मी गायकर साहेब पिचड साहेबांचा प्रवक्ता नाही, परंतु अरे बहुजन समाजाचा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एवढा मोठा एकच नेता आहे आणि तुम्ही त्याची बदनामी करतात. कोणाची सुपारी घेऊन तुम्ही बोलतायत? आणि माझी म्हणून नम्र विनंती का बहुजन समाजाने एक झालं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन कोणत्याही पक्षाचे कोणत्याही विचाराचे असा, पण तुम्ही एक होऊन काम करा. याची बदनामी त्याची बदनामी, आणि म्हणून मी इथून पुढं ही बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही. त्यानंतर बीजे आले. बीजे कुठं होते? हे बीजे होते पुण्याला. 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या बीजेने केला आणि त्यांची अजित पवारांनी त्यांना तिथून लात मारून हुसकून दिलं या बीजेला.
आणि ते आता अगस्ती कारखान्याची काळजी करायला लागले. मी म्हणे परिवर्तन करायला आलो. अरे परिवर्तन करायला तुम्ही इथून मागं कुठं होते? 20-25 वर्ष सेवेमध्ये काम केलं, सरकारचा मलिदा खाला, करोड रुपयाचा भ्रष्टाचार केला आणि तुम्हाला आज अगस्ती कारखान्याचे सभासद आणि शेतकऱ्यांची चिंता वाटायला लागली काय? तुमचे 2 भाऊ 10 वर्षे पिचड साहेबांबरोबर या कारखान्यामध्ये संचालक होते. का तुम्ही तुमच्या भावाला जबाब विचारला नाही? आता तुम्ही जागा झाली का? तुमचा एक भाऊ तर 2 वर्षे कारखान्याचा ऑडिटर भाऊ प्रशासक होता आणि तुम्ही कारखान्याची बदनामी करतात. तुमच्या तिकडं राष्ट्रवादीच्या आमदारांनी तुमच्या भ्रष्टाचार, तिथं तुम्ही मार्केट कमिटीवर प्रशासक होते, तिथून तुम्हाला काढून दिले. तुम्ही आम्हाला सांगता का संचालकांना 12 गाड्या दिल्या? कोणत्या संचालकांना 12 गाड्या दिल्या? 20-20 लाख रुपये दिले. त्यामुळं बीजे तुम्हाला सुद्धा आम्हाला आव्हान करायचे, हे आरोप तुम्ही सिद्ध करा, नाही तर तुमच्यावर जी काही भ्रष्टाचाराची केस चालू आहे त्याचे पेपर आमच्याकडे, त्याची सरकार चौकशी करते, तुमचे तरी पुरावे आमच्याकडे. पण हे असे गलथान आरोप करून दुसऱ्याची बदनामी करून राजकारणात मोठं होता येत नाही. आणि म्हणून हे आम्ही आरोप सहन करणार नाही. आणि जी काही हे 4-2 जणांची टोळी सध्या अकोला तालुक्यामध्ये आम्ही सभासदक जाऊ, आम्ही असं करू, ही कोणाच तरी सुपारी घेऊन अगस्ती कारखाना कसा बंद पाडायचा, ही बंद पाडण्याचं षड्यंत्र सध्या तालुक्यामध्ये सुरू झालेले. मी तर असं म्हणेल, सावंतसाहेब फार हुशार, फार बुद्धिवान, फार ज्ञानी माणूस आहे. मी असं सावंतसाहेबाला आव्हान करतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे तुमच्याबरोबर येतो आणि सावंतसाहेबांना या कारखान्याचं चेअरमन करा. आणि सावंतसाहेब, आम्ही तालुक्यामध्ये एकाही सभासदाला अर्ज भरून देणार नाही. तुम्ही जर कारखाना चालवणार असेल, सभासदांना शेतकऱ्यांना चांगला भाव देणार असेल, आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे. एकही माणूस अर्ज भरणार नाही. तुम्ही का कारखान्याचे चेअरमन होऊन कारखाना चालवून दाखवा. नुसते हवेत गोळीबार करू नका, लव खाली बसायचं. अहो तुमचं वयाचे आम्ही तुमचं वय पाहून आम्ही तुम्हाला आदर करतो, पण तुम्ही काही बडबड करीत राहायचं. इथून पुढं आम्ही अकोला तालुका शिवसेना आम्ही हे सहन करणार नाही. आमच्या पक्षावर सातत्याने टीका करायची, तुम्हाला एकही पक्ष एकही विचार, सगळ्या पक्षांच्या नेत्यांना तुम्ही शिवाय देतात, सगळ्यांना नावं ठेवतात. अशी काय बुद्धिमत्ता तुमची वाया चालली? आणि म्हणून माझं तुम्हाला नम्र विनंती आहे, मी लहान तुम्ही मोठा घास घेतोय, तुमचं याच्यातून अनेक जणांचे मनं दुखतील, परंतु हे करण्याची वेळ तुम्ही आणलेली. अनेक वेळा पत्रकार परिषदा घेऊन आमच्यावर आरोप केले. आम्ही म्हणलं ठीक आहे, आज शांत बसतील, उद्या बोलतील, पण तुम्हाला आज आम्हाला हे उत्तर द्यावं लागते. आणि हे उत्तर देत असताना तुम्ही हे जे काही बीजे आणि सावंतसाहेबांनी जे आरोप केलेत ना, ते सिद्ध करा, नाही तर अकोल्याच्या चौकामध्ये येऊन माफी मागा, असं आव्हान मी या निमित्ताने तुम्हाला करतो. की जिल्हा बँकेमध्ये गायकर साहेबांनी सर्व नातेवाईक घेतले. अहो सावंतसाहेब, तुम्ही जे बीजी तुमच्याबरोबर आहे ना, त्यांचा पुतण्यास बँकेमध्ये कामाला लागले. आणि जरी समजा सावंतसाहेबांच्या समजा आपलं गायकर साहेबांनी जी मुलं मेरिटमध्ये पास झाली ती जरी कार्यकर्त्यांची असली, मी कार्यकर्त्यांची मुलांनी अभ्यास करून परीक्षा देऊन नोकरी लागायचंच नाही का? काही बोगस आरोप करून तुम्ही काय सिद्ध करणार आहे? गायकर साहेबांची बदनामी तुम्ही किती केले, पण लोकांना माहिती गायकर हा लोकनेता आहे. दुसऱ्यावर चिखल फेक करून आपल्याला मोठं होता येत नाही. तुम्ही चांगलं काम करा आणि मोठं व्हा, असं आव्हान तुम्हाला या निमित्ताने करतो. आणि तुम्ही इथून पुढं जर असे हेच आमच्यावर जर आरोप केले तर आम्ही सुद्धा आता ठोशा दिल्याशिवाय राहणार नाही. विचारणार तुम्हाला. आता इथून पुढं आम्ही फार तुमचं सहन केलं, तुमचा आदर ठेवून सहन केलं, पण तुम्ही ती सुद्धा सीमा पार केलेली आहे. आणि म्हणून मी परत एकदा सांगतोय की इथून पुढं जे आरोप करतील त्याला ठोसा उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच माझ्या अगोदर 2 नेते मंडळी बोललेली आहेत, तरीसुद्धा त्यातूनही काही मी मांडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. मी मांडतोय ते असं की कधीकधी नियतीनंच काही उत्तरं मिळतात आणि म्हणून ज्यांनी पापं केलीत ती त्यांच्याच मुखातून बाहेर कधीकधी येतात. तसा प्रकार आजच्या या मीटिंगमध्ये झाला. आणि तो म्हणजे 10,000 पोते ज्यांनी विकायला लावले त्यांनी एका मयत माणसावर आरोप करण्याचं जे काही काम केलं, त्याच्यातून त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की हे याचा असा आरोप करताना आपण केलेलं पाप आहे हे उघडं होतं आहे. तेव्हा त्यांनीच केलेलं पाप 10,000 पोते विकायला ज्यांनी लावले. कारण असं कुठेही दुनियेमध्ये होणार नाही की एखादा अकाउंटंट, आणि अकाउंटंटचा माझ्यामध्ये त्याच्याशी काही संबंध नाही, तिथं वेगळा तो राखणदार माणूस असतो, तेव्हा
त्या अकाउंटंटवर अशा प्रकारचे 10,000 पोते विक्रीचा आरोप करणं, याच्यामधून हेच त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि केवळ त्या विधानाच्या आधारावर आम्ही कोर्टामध्ये जाऊ शकतो की याचं काय झालं पुढं. 10,000 पोते विकले गेल्यानंतर त्यांच्यावर तुम्ही लेखी काही कारवाई केली का? कारवाई केली नसेल तर ती का केली नाही, आणि याची जबाबदारी तुमच्यावर आहे, याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि ते उत्तर जनतेच्या किंवा ऊस उत्पादकांच्या वतीनं मागण्याचं काम आम्ही करणार आहोत. आम्हाला म्हणून मी मगाशी त्यावेळेला सुद्धा म्हटलं की तुमच्याच तोंडून हे पाप बाहेर येते, ही फार चांगली गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशी पापं अनेक आहेत. ही पापं दुसरं त्या निर्यातीच्या बाबतीमध्ये सुद्धा यांच्याकडून उल्लेख झाला नाही, म्हणून मी सांगतो की निर्यातीचा प्रश्न मी विचारला होता की डोमेस्टिक मार्केट म्हणतात त्याला, म्हणजे देशाच्या अंतर्गत जे काही साखरेचे भाव आहेत त्या अंतर्गत असलेल्या भावापेक्षा कमी दरानं निर्यात करण्याचा काही केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा तुमच्याकडे आदेश होता का? आणि अशा प्रकारचा आदेश असेल तर तो आम्हाला दाखवा. आणि तसा आदेश नसताना तुम्ही जी काही विक्री केली निर्यातीतून, त्या निर्यातीतून विक्री केलेल्या एका वर्षामधला फरक, कारखान्याला झालेला तोटा 2,60,00,000 रुपये हा त्या पुस्तिकेमध्ये त्या भांगरेंनी दाखवलेला आहे. आणि दुसरा 2,40,00,000चा 39,00,000चा तोटा हा मागच्या वर्षी बगॅसची जो सरासरी विक्री आहे त्याच्यापेक्षा अहवाल सालातली सरासरी विक्री 614 रुपयानं कमी आहे, हे भांगरेंनी त्यांच्या पुस्तिकात सांगितलेलं आहे. आणि हे मी त्यात विचारलं तर तो जो 5 कोटी रुपये एका वर्षाच्या व्यवहारामध्ये तोटा जो दिसतोय त्याचं उत्तर द्या. आणि निर्यातीचा तुम्हाला काही आदेश होता का कमी भावाने विकायची, असा एक प्रश्न जो विचारला आहे त्याचं उत्तर खरं म्हणजे अध्यक्षांनीच द्यायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचं अध्यक्षांनी उत्तर द्यावं अशी आमच्याकडून मागणी होत असताना सुद्धा त्या ठिकाणी MD पुढे येत होते. हे सगळं जे काही झालंय आणि याच्यामधून जी काही मर्यादित उत्तरं आजच्या मीटिंगमध्ये मिळणार नाहीत असं आमचं स्पष्ट मत होतं. माझी एक सूचना करायची राहून गेली, त्या आम्हाला संधी नसल्यामुळं ती सूचना तुमच्या मार्फत मी इथं पुन्हा करतो की याच्यामध्ये सविस्तर प्रश्न विचारण्याची संधी नसणारी ही मीटिंग आहे. आणि म्हणून ह्या मीटिंगमध्ये 23 ताळेबंद आणि नफा तोटा पत्रक आणि अहवाल हे मंजूर करण्याचा जो विषय असतो तो आम्ही नामंजूर करण्याचा आततायीपणा करणार नाही. आम्हाला समजतं कारखान्याचं हित, आम्ही नामंजूर म्हणणार नाही. पण कुठलीही चर्चा होण्याची संधी नाही अशा मीटिंगमध्ये ह्या 23 ताळेबंद अहवाल हा मंजूर करू नये, तर तो तहकूब ठेवावा. आणि योग्य वेळ मिळेल करोना निवळल्यानंतर त्यावेळेला विशेष साधारण सभा घेऊन शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशा काळात ती मीटिंग घेऊन सभासदांना ही उत्तरं द्यावीत. अशासाठी हा जो स्थगित करण्याचा जो माझ्या डोक्यातला विचार होता तो मांडता आला नाही, तो या ठिकाणी मी मांडतो आणि थांबतो. बस. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या हितासाठी आणि सभासदांच्या हितासाठी काही प्रश्न संघर्ष समितीने उपस्थित केलेले होते आणि अपेक्षित होतं की त्याची उत्तरं ही आकडेवारीच्या स्वरूपात कागदपत्रांच्या पुराव्यासरशी आज आम्हाला मिळतील. मात्र सभासदांकडून जो वृत्तांत समजतोय त्याच्यावरून लक्षात येतंय की सभासदांच्या ह्या सभेमध्ये अशा प्रकारची उत्तरं देण्यात आलेली नाहीत. किंबहुना चेअरमन साहेबांकडून अपेक्षा होती की त्यांनी अधिक पुरावे देत आमच्या प्रश्नांचं समाधान करावं. मात्र त्यांनी केवळ राजकीय भाषण केलं. कारखान्यात राजकारण आणू नका अशा प्रकारचं वारंवार आव्हान करत मात्र एकही लॉजिकल उत्तर न देता राजकीय पठडीतलं भाषण करून ही सभा गुंडाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला असं वाटतं की ही सभासदांसाठी ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सर्वसाधारण सभा कशी घेऊ नये याचं एक वस्तुपाठच त्यांनी आजच्या या बैठकीमध्ये व्यक्त केलेलं आहे. आत्ताच देशमुख साहेबांनी जे सांगितलं की त्या भाग भांडवलाचं पुनर्मूल्यांकन करून त्याला उत्पादनामध्ये गृहीत धरणं आणि ते जणू काही कारखान्याचं उत्पादन आहे, उत्पन्न आहे अशा प्रकारे ते रिप्रेझेंट करणं हे अत्यंत चुकीचं आहे. याला अत्यंत मोठी शिक्षा ही होऊ शकते. असं असताना आम्ही पुनर्मूल्यांकन जे केलं ते योग्यच होतं अशा प्रकारची शेकी मिरवणं हे सभासदांचा अत्यंत मोठा विश्वासघात आहे. त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये 1,10,000 टन ऊस आज उभा आहे, त्याच्यामुळे उत्पादकांचं प्रचंड नुकसान होतंय. वाळून ऊस गेलेला आहे, वजन घटलेलं आहे. ती चूक मान्य करणं सोडून द्या, ती कशी आम्ही बरोबर केलेली आहे
आणि कार्यक्षेत्राबाहेरून आणलेला ऊस हा कसा अत्यंत गुणवत्तापूर्वक होता, अशा प्रकारचं स्पष्टीकरण माननीय व्हाईस चेअरमन साहेबांनी देणं हे सुद्धा मला असं वाटतं की या तालुक्यातील ऊस उत्पादकांचा एक प्रकारे अपेक्षाभंग करणारी ही गोष्ट आहे. आजच्या सभेमध्ये जो काही वृत्तांत सभासदांकडून समजतोय त्याच्यामध्ये देशमुख साहेबांना सुद्धा सभेच्या दरम्यान अनेक वेळा प्रश्न विचारत असताना म्यूट करण्यात आलं, त्यांना डिसेबल करण्यात आलं. अनेक सभासदांकडून जे काही माहिती मिळते त्यानुसार त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना प्रश्न उच्चारून दिले गेले नाहीत आणि जी काही माणसं पेरलेली होती त्यांच्याकडून मंजूर अशा प्रकारे घोषा लावून ही सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की हे अपेक्षित नव्हतं, हे या तालुक्याच्या परंपरेला साजेसं नाही. आम्ही आमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं जर सर्वसाधारण सभेमध्ये द्यायला ते असमर्थ असतील तर आम्हाला एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे आम्ही सभासदांकडे जाऊ, गावागावामध्ये सभा घेत हे सगळे प्रश्न आम्ही विचारू. तालुक्यातला ऊस गाळायचं सोडून बाहेरचा ऊस इथे आणणं याच्यामध्ये ज्यांचे हितसंबंध सामावलेले आहेत, जी मोठे रॅकेट काम करतंय त्या रॅकेटचा भांडाफोड करणं, वेगवेगळ्या विस्ताराच्या योजनेखाली जे कोट्यावधी रुपये तुम्ही खर्च केलेले आहेत ते कोणाच्या घशात गेले याचा जाब गावागावामध्ये विचारणं आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया या तालुक्यात राबवणं यासाठी आम्ही काम करू. राजकारणाच्या पलीकडे जातच आम्हाला काम करायचंय. न पक्ष, न पार्टी, न झेंडा. आम्ही जो काही मोहीम घेऊन निघालेलो आहोत ती या तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या हिताची मोहीम आहे आणि त्यामुळे कुणीही आडवं आलं, कोण कोणत्या पार्टीचा, कोण कोणत्या पक्षाचा, याचा मुलायजा न ठेवता शेतकऱ्यांसाठी जे महत्वाचं असेल ते आम्ही करू. संचालक मंडळाला आणि चेअरमन साहेबांना चौकात येत्या काळात आम्ही या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारू. अगस्ती सहकारी कारखान्याची सर्वसाधारण सभा व्हर्च्युअल मीटिंगद्वारे संपन्न झाली. काहीसा हा सभा गुंडाळण्याचा केविलवाणा प्रयत्न अध्यक्ष आणि संचालक मंडळाने केला आणि खेदाची बाब अशी की ती सर्व मीटिंग कारखान्याचे एमडीच चालवत आहे का काय असं वाटत होतं. खरं तर कारखान्याचे सभासद खूप चांगले प्रश्न विचारत होते, त्यांची उत्सुकता होती. इतक्या दिवस जे आरोप प्रत्यारोप होत आहेत तर त्याला उत्तरं भेटणं अपेक्षित होते. त्या दरम्यानच्या काळात आदरणीय सावंतसाहेब असतील, डॉक्टर अजित नवले त्या दरम्यान उपस्थित नव्हते, परंतु त्यांनीही ही माहिती घेतली आणि आदरणीय BJ देशमुख साहेब यांनीही काही प्रश्न विचारले. याच्या आधी आम्ही प्रश्नावली नेऊन दिली होते. भांगरे साहेबांची जी काय पुस्तिका प्रकाशित झाली ती पण नेऊन दिली होती. अपेक्षा होती का हे म्हणतील का आम्ही कारखान्याची श्वेतपत्रिका काढतो, जे काही आमच्यावर आरोप होत आहेत तर हे आम्ही वार्ताहरांच्या समोर देतो, श्वेतपत्रिका काढून प्रत्येक सभासदाच्या घरी पोच करतो. पण तसं न होता यांनी फक्त टाळाटाळीचा कार्यक्रम त्याच्यात केला. हे कुणीतरी सभासद ओढून सांगत होतं की भांगरेंवरती तुम्ही आरोप करताय 10,000 पोत्यांचं, तर मग त्या पुंडेंचं काय केलं. पण त्याच्यात बर शब्दही यांनी काढला नाही. आणि 10,000 पोते जर एखादी व्यक्ती विकते आहे तर ते काय अर्ध्या तासात किंवा 1 तासात गोडाऊनमधून बाहेर पडताय का. जर तसं खरंच असेल तर याला कोण कोण सहभागी आहे. मग तसं होतं तर तुम्ही त्या आदरणीय भांगरेंवरती तुम्ही का नाही कारवाई त्यावेळेला केली. अरे एक चारित्र्य संपन्न माणूस नागनाथ अण्णा कारखान्यामध्ये ज्याचा नाव लौकिक आहे तो गेल्यानंतर तुम्ही हा आरोप करता, हा काय बरा नाही. आणि म्हणून त्यांच्या नावाचा तुम्ही जो काही उल्लेख केला एकेरी त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट, आता त्या पुंडेंचं काय केलं ते तुम्हाला सांगावं लागणार आहे. आणि त्याच्यावर न थांबता काही सभासद विचारत होते की आमचा उभा ऊस वाळला आहे, आजही त्याला तुरे आलेत, तुम्ही ऊस तोडून नेत नाही आहे, तुम्ही मात्र गेट केनचा कवळा ऊस आणला. मग त्याच्या सगळं या वजनाचं आणि बाकीचे सगळे प्रश्न उपस्थित होते, त्याला तुम्ही उत्तर देत नव्हते. फक्त तुम्ही सांगत होते वजन चांगलं आहे, बाजार चांगला आहे. तर असं काही होत नाही. याचा अर्थ तुम्ही सगळं खरं बोलताय आणि लोक खोटं बोलतायत असं समजायचं का. मग अशा प्रकारे जर तुम्ही लोकांची दिशाभूल करत असते,
तिथं ऐकायला येत होतं, लोक तुमच्या निषेधाच्या घोषणा देत होते आणि तुम्ही मात्र म्हणायचं कारखान्यात राजकारण करू नका, कारखान्यात राजकारण करू नका. अरे मग कारखान्यात राजकारण नाही करायचं इथपर्यंत बरोबर आहे, पण तुम्ही काय केलंय आतापर्यंत? जर हा कारखाना तुम्ही व्यवस्थितरित्या कारभार केला असता तर एवढं मोठं कर्ज राहिलं नसतं. तुम्ही काहीतरी म्हटले 20 कोटी तूट आहे वर्षीची, असे काहीतरी सांगत होते. वर्षाला 20 कोटीची तूट म्हणजे ही फार मोठी तूट आहे. तुम्ही का नाही सांगितलं की आत्तापर्यंत कामगारांचं पेमेंट थकेलं आहे? तुम्ही का नाही सांगितलं का आत्ता जे उत्पादक शेतकरी आहे त्यांना त्यांचे पैसे पण हे म्हणजे ह्या सगळ्या बाबींचा ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उहापोह होणं गरजेचं होतं, पण तसं न करता तुम्ही कायमचं तीच काढीन तोच गुल, जनतेची नेहमी दिशाभूल अशा पद्धतीनं त्या चेअरमनचं आणि अध्यक्षांचं भाषण झालं. तर मी संपूर्ण उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं, तालुक्यातील जनतेच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो. आणि अजूनही तुमच्यात जर थोडंफार सदसद्विवेक बुद्धी असेल तर तुम्ही आजही श्वेतपत्रिका काढून सर्व सभासदांपर्यंत तुमच्या कारभाराचा लेखाजोखा मांडावा ही तुम्हाला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं 10,000 पोती जर तुम्ही तुमच्या कारखान्यातून चोरी झाली तसं तुमचं म्हणणं आहे तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्या संबंधीचा लेखी उपस्थित करणार आहे. आणि मग माझी इच्छा आहे की हा प्रश्न चव्हाट्यावरती म्हणजे विधानभवनामध्ये जाऊ नये. त्याच्या आधी जर तुम्ही काही त्याचा लेखाजोखा केला तर ठीक आहे, नाही तर हा प्रश्न जनतेच्या बाजूनं मी मांडणार आहे आणि त्याला तुम्ही सामोरं जाऊ. धन्यवाद. प्रगती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कोविडच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल झाली, ऑनलाईन. आणि त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत 1-to-1 चर्चा करायला, म्हणून समन्वय समितीची बैठक होऊन जे सभासदांच्या समोरचे आणि कारखान्याच्या एकाच्या दृष्टीने सभासदांनी त्यांच्या समोर मांडण्याचे जे प्रश्न होते ते प्रातिनिधिक स्वरूपात आमदार मावळे साहेब, दशरथ सावंत साहेब आणि डॉक्टर अजित मावळे साहेबांनी 7 दिवसापूर्वी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे पोहोचवले होते. मला अपेक्षा अशी होती की आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हे जे प्रश्न आहेत कारखान्याच्या आणि सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं याचा उहापोह होणं, याची चर्चा होणं आणि तिथून पुढच्या कारभाराची दिशा ठरवणं असा अपेक्षित आम्हाला सभासद म्हणून होता. परंतु वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये परंपरागत पठडीतली वार्षिक सर्वसाधारण सभा जशी होते, अहवाल वाचन करत असतानाच काही लोकांनी म्हणायचं मंजूर, त्यांना ऍक्सेस होता, आम्हाला नोट केलेलं होतं आणि हा वाचन विषय ठेवतानाच मंजूरची हे सुरू झालं. आणि त्याच्यानंतर सभासदांना चर्चेला ओपन करायला पाहिजे होता टॉपिक, तसं न होता थोडासा हस्तक्षेप करून आम्हाला चर्चा मागितली आणि त्यांनी जी उत्तरं दिली होती व्यवस्थापनाने, संचालक मंडळीने, चेअरमन, व्हाईस चेअरमन, विशेषतः कार्यकारी संचालकांचा सभेमध्ये काहीच रोल नसतो. त्यांनी फक्त माहिती पुरवायची असते अध्यक्षांना. या सभेमध्ये अध्यक्ष आणि साधारण सभासद अशीच चर्चा होते कायद्यातल्या तरतुदीनुसार आणि सभेच्या संकेतानुसार. पण तसं काही पाळलं नाही. कार्यकारी संचालक माईक घेऊन उत्तर देत होते. त्याला आम्ही आक्षेप घेतला होता की अध्यक्षांनी उत्तर द्यावं. आणि जी उत्तरं दिलीत त्याच्यामध्ये समजा मालमत्तेचं खोटं मूल्यांकन केलं, आम्ही म्हणलो ते नाही, मालमत्तेचं मूल्यांकन बरोबर केलं. सरकारचा जो आदेश आहे त्या GR मध्ये स्पष्ट मूल्यांकन कसं करावं याची पद्धती विहित केलेली आहे. तिचं कुठेही पालन न करता यांना पाहिजे तशा पद्धतीने खोटं मूल्यांकन केलं. याच्या मुद्द्यावर आम्ही कायम आहे. सभेला खोटी माहिती दिली. कर्ज उचललं किती आणि कशासाठी वापरलं याची माहिती आम्ही विचारली होती. त्याचं कोणतंही उत्तर त्यांनी दिलं नाही किंवा सभागृहाची दिशाभूल करणारं उत्तर त्यांनी दिलं. कर्ज किती आहे हे खरं सांगितलंच नाही आणि त्याचा विनियोग केला कसा केला हे सांगितलं नाही. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो होता ऊस तोडणे आणि वाहतुकीच्या संबंधाने जो गोंधळ झालाय, रिकव्हरीच्या संबंधाने जो गोंधळ झालाय त्याच्यामध्ये सरासर सभागृहाला खोटी माहिती दिली गेली. बाहेरचा ऊस तोडलाय, ब्रिक्स लावून आणलाय म्हणताय, तर मग रिकव्हरी 7च्या आसपास का रेंगाळत होती? ब्रिक्स लावला तर इथं आल्यावर काय ट्रकमध्ये वाहतुकीच्या दरम्यान साखर काढून घेतली जात होती का? तर मग ब्रिक्स लावून आणले तर मग एकदा ब्रिक्स लावण्याची पद्धत चुकीची होती का? ब्रिक्स लावले रेकॉर्डवर आणि ऊस दुसराच आणला, अशा प्रकारची एक भूमिका होती आणि त्याच्यामुळं कारखान्याचं मोठं नुकसान झालं. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला जे मालक आहेत खरे कारखान्याचे, त्यांच्या सभासदांचा ऊस 1.5 महिना उशिरा आता शेतामध्ये आहे. त्याची रिकव्हरी आता मोठ्या प्रमाणात घसरली, जास्त परिपक्वता होऊन गेल्यामुळं.
आणि तोडली वाहतुकीची यंत्रणा गेली ते म्हणतात आमच्याकडे कोणतीच तक्रार नाही. अरे 8-8, 9-9 तास कारखाना लोखंड झालेला आहे ऊस नसल्यामुळं, अशी तुमची यंत्रणा पळून गेलेली आहे. आणि आता शेतकऱ्यांकडे 10,000 रुपये एकरामागे ती तोडणीसाठी मागतायत. कारखाना व्यवस्थापन म्हणते आमच्याकडे कोणती तक्रार नाही, म्हणजे यांची डोळे झाक करण्याची पद्धती आहे किंवा सभासदांसमोर खोटी माहिती देण्याची पद्धती आहे. त्याच्यानंतर मारुतराव भांगरेंनी जी पुस्तिका प्रकाशित केली होती त्या पुस्तिकेवर ते बोलताना असं म्हटले की त्यांनी 10,000 पोते विकले होते आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना काढून टाकलं, सस्पेंड केलं. 10,000 पोते जर एखादा कारखान्याचा अकाउंटंट विकत असेल तर तुमच्या कारखान्याचा इतका गावठाण कारभार असू शकत नाही. एक अकाउंटंटचं काम फक्त हिशोब ठेवणं आहे, लेखे ठेवणं आहे. आणि तो कसा साखर विकू शकतो, त्याला मल्टिपल डिपार्टमेंटचे अधिकारी त्याला जबाबदार असतात. मी सगळ्याचा उहापोह करत नाही, परंतु अतिशय खोटं आणि दादांत लबाड विधान करून 10,000 पोते, तर त्या 10,000 पोते कुठे गेलेत, कुणी विकलेत याची चौकशी झाली पाहिजे. इंडियन पिनल कोड प्रमाणे मग त्या भांगरे दोषी होते तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही तुम्ही? म्हणजे आमच्या 10,000 पोत्यांचा हिशोब तुम्ही ठेवण्यासाठी तुम्हाला कारभारी नेमलंय आणि तुम्ही त्याच्याकडे अतिशय डोळेझाकपणे दुर्लक्षित विषय ठेवला. तुमची निग्लिजन्स ऑफ ड्युटी आपण ज्याला म्हणतो, आपल्या कर्तव्यात तुम्ही कसूर केलेले आहेत आणि याचं शासन सुद्धा तुम्हाला झालं पाहिजे. अशा पद्धतीनं एकूणच कारभारावर चर्चा होण्याच्या ऐवजी आम्ही जी 6 महिन्यापासून जे मुद्दे मांडतोय त्यांच्याकडे चर्चा मागतो ती न देता कोविडच्या पार्श्वभूमीवर याचा गैरफायदा घेऊन सभासदांची दिशाभूल करणारी माहिती ठेवलेली आहे त्यांनी. ही बाब आम्ही त्याचा निषेध करतो. भांगरे गेलेल्या माणसावर खोटे आरोप ठेवलेत आणि आपलं पाप झाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, त्याचाही आम्ही निषेध करतो. आणि ही बाब आम्ही सभासदांच्या समोर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये नेऊ, त्यांच्यापर्यंत पोहोचू. सभासद याच्यावर योग्य तो निर्णय घेतील.